नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच रत्नागिरीमधनं पावसाचे अपडेट्स. रत्नागिरीच्या खेड बाजारपेठेत सध्या जगबुडी नदीचं पाणी शिरलेलं आहे. पुरामुळे खेडच्या बाजारात कमरे एवढं पाणी साचलंय. जनजीवन त्यामुळे तिथलं विस्कळीत झालंय. दुकानदारांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली आहे. दुकानांमधील सामान बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या या दुकानदारांचे सुरू आहे. आपण पाहू शकतोय कमरे एवढं हे पाणी आहे. पाणी भरा हुआ है ये अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांच्याकडून. कृष्णकांत, काय सांगाल? सध्या मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेले आहे, लोकांची तारांबळ उडताना दिसते. काय सध्याची परिस्थिती? पुराचं पाणी हे जोरात घुसलेलं आहे. अजूनही पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे पुराची पाण्याची पातळी वाढते. आपण या दृश्यांमधून बघू शकताय अशा पद्धतीनं लोकांची तारांबळ इथे उडालेली आहे. दुकानदार मोठ्या चिंतेत आहेत. दुकानदारांना प्रश्न पडला आहे की हे सामान वाचवायचं कसं. प्रत्येक जणाला वाटतंय आपलं सामान दुकानातलं वाचवता आलं पाहिजे, मात्र इथं पर्याय काही नाही आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये पुराचं पाणी अचानक एवढं वाढलं की ते 4.5 ते 5 फुटापर्यंत गेलं. नदीच्या कडेला जी घरं आहेत त्या घरांच्या पायथ्याशी पाणी आलं. त्याच्यानंतर ते पाणी बाजारपेठेमध्ये आलं आणि बाजारपेठेमध्ये 7 ते 8 फुटापर्यंत सुद्धा काही दुकानं पाण्याखाली आहेत, जी नदीच्या क्षेत्राच्या जवळ आहेत. किनारपट्टीवरती ही दुकानांमध्ये जास्त पाणी भरलेलं आहे आणि आता प्रशासनानं देखील या ठिकाणी धोक्याची सूचनेचा अलर्ट दिलेला आहे. या दुकानामध्ये अजूनही काही लोक अडकलेली आहेत का या संदर्भात देखील माहिती मिळवण्याचं काम हे प्रशासनाकडनं सुरू आहे. मात्र प्रत्येक जण त्यातील महत्त्वाच्या वस्तू दुकानातल्या काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र पाण्यामध्ये जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण जाण्याचे सगळे मार्ग होते ते आपण या दृश्यातून पाहू शकतोय की सगळे बंद आहेत. त्याच मार्गांवरती अशा प्रकारे पाणी आहे साठलेलं आहे. यामुळं लोक भयभीत आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी सुरुवातीला बाजारपेठेमधून आपली दुकानं सोडून बाहेर गेलेत. त्यामुळं त्यांच्या दुकानामध्ये अधिक नुकसान झालेलं आहे. सामान वाचवता देखील आलेलं नाही. सामान सोडून दुकानदारांनी आपला जीव वाचवत ह्या पाण्यातून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकूणच परिस्थिती आहे ही नियंत्रणाच्या बाहेर जाते. जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे आणि पाणी ओसरलं पाहिजे एवढी अपेक्षा इथं लोकांना आहे. मात्र पाऊस थांबत नाही आहे. नदीनं धोक्याची पाण्याची पातळी ओलांडली आणि थेट पाणी वाढतंय. पहिल्यांदा पाण्याचा जो अंदाज होता, प्रशासनाचा अंदाज होता, हा चुकलेला आहे आणि यामुळं हे अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आहे, त्याबरोबर पुराचं पाणी आहे, हे अचानक वाढलं आणि अशी मोठी इथं समस्या निर्माण झालेली आपण दृश्यांमधून पाहू शकतोय. मोहिनी, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.